तज्ञांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतो आहोत की हे अर्थसंकल्प जे आहे ते सुदृढ आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून असं अर्थसंकल्प सादर झाला नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे। तर नवीन कर रचना आपण या ठिकाणी पाहताय 0 ते 4 लाख पर्यंतचं उत्पन्न 0% कर मुक्त झालेलं आहे। त्याच्यानंतर 4 लाख ते 8 लाखांपर्यंतचं उत्पन्न 5%, 8 लाख ते 12 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर 10%, त्याच्यानंतर 12 ते 16 लाख 15%, 16 लाख ते 20 लाख 20%, 20 लाख ते 24 लाख 25%, आणि त्याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते 75,000 देण्यात आलेले आहे। तर हे सगळी नवी कर रचना झाली। तर दुसरीकडे ज्या स्टॉक मार्केटच्या या बजेटकडे सकाळपासून लक्ष होतं त्या स्टॉक मार्केटमध्ये मात्र नकारात्मक प्रतिक्रिया, नकारात्मक प्रतिसाद बघायला मिळतोय। सेन्सेक्स जवळपास 400 अंकांनी खाली गेलेला आहे तर निफ्टी 135 अंकांनी खाली गेलेले आहे। त्यामुळे सेन्सेक्सने फारसं मनापासून या बजेटचं स्वागत केलेलं दिसत नाहीये। नकारात्मक प्रतिसाद सेन्सेक्सचा या बजेट संदर्भात। तर 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल त्यामुळे नोकरदारांना एक मोठा दिलासा यामध्ये मिळणार आहे। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0% कर, 4 लाख ते 8 लाखांवर 5%, 8 लाख ते 12 लाखांवर 10%, 12 लाख ते 16 लाखांवर 15%, तर 16 लाख ते 20 लाखांवर 20% आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25% कर आकारण्यात येईल। तर 24 लाखांच्या पुढे 30% कर आकारण्यात येईल। तर शेअर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया बघायला मिळते बजेट संदर्भात। आज शनिवार आहे, शेअर मार्केट बंद असतं पण बजेट निमित्त खास सेशन ठेवण्यात आलेलं होतं। पण सुरुवातीला बाजार उघडल्यानंतर काहीसा सकारात्मक प्रतिसाद मार्केटमध्ये बघायला मिळाला। 300 अंकांनी सेन्सेक्स वर होता पण आता मात्र नकारात्मक प्रतिक्रिया उमटते मार्केटमध्ये। जवळपास 450 अंकांनी सेन्सेक्स खाली आहे तर निफ्टी 133 अंकांनी खाली गेलेली आहे। त्यामुळे शेअर बाजाराने फारसं मनापासून या बजेटचं स्वागत केलेलं नाहीये पण नोकरदारांसाठी हे बजेट अतिशय महत्त्वाचं आणि दिलासा देणारं म्हणावं लागेल। तर 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर द्यावा लागणार नाही। नवी कर रचना आपण या ठिकाणी पाहतोय। 0 ते 4 लाखापर्यंत कोणताही कर नसेल। 4 लाख ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10% कर असणार आहे।